नमस्कार, तुमचं मॉम अँड डॉटर किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुळथाच्या शेंगोळ्याची रेसिपी। इथे आपण घेत आहोत 2 वाटी कुळथाचं पीठ। इथे आपण मिरचीचा खुडा तयार करून घेतला आहे। आपण इथे याच्यात मिरच्या घेतल्या आहे 7-8 मिरच्या आणि 1 लसूण कांडी। आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊयात। याच्यात आपण पाणी टाकून घेतलेले आहे। आता हे आपण पिठामध्ये टाकणार आहोत। पहिले आपण मीठ टाकून घेऊयात, चवीनुसार मीठ। आपण हे शेंगोळ्या 7 ते 8 लोकांसाठी बनवत आहोत। अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग। आता आपण हे मिरचीचं पाणी टाकणार आहोत। थोडं थोडं करून टाकायचं आहे। पीठ हे झालेलं आहे मळून। कुळीथला हुळगा देखील म्हणतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे। याला घोडा हरभरा म्हणूनही ओळखलं जातं। आता आपण फोडणी घालूयात। तेल टाकून घेतलेलं आहे आपण इथे 2 चमचा। इथे आपलं तेल तापलं आहे। आता आपण जिरं टाकून घेऊयात। इथे आपण छोटे 2 चमचा जिरं टाकलं आहे, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद। आता त्यात टाकूया पाणी। पाणी उकळेपर्यंत आपण आता शेंगोळ्या बनवून घेऊयात। आता आपण गोळा रगडून घेऊयात आणि त्याच्या शेंगोळ्या बनवूयात। लांब लांब करून घ्यायचे आहेत। असं आपल्याला सर्व शेंगोळ्या करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला या वड्या करून घ्यायच्या आहेत। हे बघू शकता। इथे आपल्या शेंगोळ्या बनत आहेत, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। कुळीथ हे एक कडधान्य आहे। याचे फायदे म्हणजे किडनी स्टोन, सांधेदुखी आणि वात यासाठी हे फायदेशीर आहे। हे बघा, याला पाण्याला उकळी फुटलेली आहे। आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात। अशा प्रकारे आपण इथे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। हे बघा, आपल्या इथे शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या शेंगोळ्या ह्याच्यात आपण आता टाकून घेऊयात। सर्व शेंगोळ्याच्या टाकून झालेल्या आहेत। आता आपण याला 20 ते 25 मिनिटं शिजवून घेऊयात। इथे आपल्या शेंगोळ्या तयार आहेत। तर तुम्हाला शेंगोळ्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।